लाईव्ह गेल्या काय खातीन धरू काय खातीन धरू पहिले स्वाती सगळ्या मिडियातल्या माझ्या भावा भयणांक हांगासर येवकार दिता की आयची ह्या प्रेस कॉन्फरन्साक तुमी आवर्जून हाजीर रावले. आयज जो प्रेस कॉन्फरन्स हांव घेता वो एनाउन्स करपाक वो फॉर्मली एनाउन्स करपाक की हांव आयज बीजेपीच्यान रिजायन जाता एज मेंबर आणि एज जी पदांचेर हांव आसलो पळय त्या सगळ्या पोजिशनाचेर आनी सगळे म्हाजे जितले रिस्पॉन्सिबिलिटीज आसा ते सगळ्या कडल्यान फॉर्मली हांव आयज अनाउन्समेंट करता. सकाळी हांव माननीय मुख्यमंत्र्याक आनी पार्टी प्रेसिडेंटाक मेळोन तेंच्या सुपूर्द हो राजिनामो हांवें केल्लो आसा. आयज म्हाज्या बरोबर आमचे सालिगांव पंचायतींतले विद्यमान पंच सदस्य तशेंच आदले सरपंच, आदले डेप्युटी सरपंच, आदले पंच मेंबर्स, विविध देवस्थान कमिटीचे सभासद, प्रेसिडेंट, अध्यक्ष, वेगवेगळ्या स्तरांचेर रावले सगळे मेंबर्स, क्लब्स जे आमचे सालिगांवान आहा ते क्लबा वयले मेंबर्स, हांगासर जमलेले माझे फ्रेंड्स, सालिगांवचे फ्रेंड्स आनीक मिडिया भाव. तर म्हाका सांगपाक दिसता की तुमकांय खबर आसतलें की फ्रॉम पॉलिटिकल लायफ, जेन्नाचें म्हजें पॉलिटिकल लायफ जिल्हा पंचायतीन सुरू जाला, आय हॅव बीन व्हेरी कनेक्टेड, व्हेरी रुटेड आनीक लोकां कडेन एक नाळ जोडून कसो हांव सदींच वागला. लोकांचे कितें काम आहा, प्रश्न आसा, तेका लागून लोकां कडेन म्हाजें एक वेगळें रिलेशन एक तयार जाल्लें. फक्त म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी न्हू पण म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी भायर नेबरींग ज्यो कॉन्स्टिट्युन्सी आसा ह्या लोकां कडेन म्हाजें तशेंच नातें आसा. आनीक म्हजे फ्रेंड्स नॉट ओन्ली फ्रॉम कॉन्स्टिट्युन्सी ऑर अदर कॉन्स्टिट्युन्सीज पण जे उच्च पदाचेर जे पार्टीन आसा ते फ्रेंड्स सगळे मेळोन म्हाका एका स्वरान सांगपाक लागले की यू हॅव टू क्वीट द पार्टी आनी तुजी गरज आसा की तूं आमकां सगळ्यांक तूं जाय परत. मध्यंतरी अशें दिसलेलें की पॉलिटिकल लायफ हांवें मातशें कमी केल्लें इन द सेन्स पार्टी वर्क जावं हांव जो स्टार्टींग हांव बीजेपी कडेन हांव इलेक्शन कंटेस्ट केलें तेज्या फाटल्यान मातसो डिटॅच कसो जालो, डिस्कनेक्टेड जालो आनी फॉर ओवर पिरियड आय वॉज कम्प्लिटली डिस्कनेक्टेड. कसल्याच पार्टी फंक्शनाक अटेंड जावप ना आनीक जायनासलो हांव. फॉर मी पॉलिटिक्स इज सर्वीस आनी म्हाका दिसता म्हाका तो चान्स सद्या विद्यमान जो आमदार आसा तेका ही इज इलेक्टेड बाय द पीपल आनी मॅन्डेट वॉज गिवन टू हिम आनी त्या मॅन्डेटी प्रमाणे तेणें आपलें काम तो करतालो आनी त्या कामाक तेका मुद्दम वचून थंयसर डिस्टर्ब न करता पॉलिटिकली तेका एक कलर न दिता. अशे इन्स्टन्सीस आसा की ज्या जाग्यार डिमॉलिशन जाल्ली हांव 1-2 कडेन गेला आनी त्या जाग्यार तो मॅटर पॉलिटिकल जालो, म्हणजे तेका एक पॉलिटिकल कलर दिवपाचो प्रयत्न केलो आनी जे लोक असले ज्यांचे एज्युटेशन असले ते सफर जाले. म्हणून म्हाका दिसलें की लेट द एज्युटेशन गो अहेड आनीक पॉलिटिसायज न करता मेन जो कारण आसा त्या कारणा कडेन तो मुद्द्या कडेन आमी सामके ठाम रावया म्हणून. फॉर मी पॉलिटिक्स इज सर्वीस. म्हणजे आज पर्यंत जे म्हाका वळखता, जे म्हाका लोक म्हजे फ्रेंड्स आसा ते जेन्ना म्हाका म्हाजे कडेन पळयतात तेन्ना ते पळयतात की आय हॅव नेवर डन पॉलिटिक्स ऑफ कन्विनियन्स. म्हणजे आपल्याक जाय तसो आपलो फायदो आसा जावं आपल्याक खंयसर आपल्याक उच्च पदां मेळटली असली पॉलिटिक्स हांवें न करता. आय हॅव बीन व्हेरी स्ट्रॉंग टुवर्ड्स माय ड्युटीज आनी जे हांवें ड्युटीज जे करपाक जाय जो पॉलिटिकल हांवें रोल प्ले करपाक जाय तो म्हणजे सामके ट्रू टू मायसेल्फ आनी म्हाज्या मनाक विचारून हांवें तो रोल प्ले केल्लो आसा. आयचे म्हाजे डिसिजन जे येता ते म्हाजे हेच फ्रेंड हांव जेंचे हांवें उल्लेख केल्लो आसा, जे म्हाजे पंच मेंबर्स आसा जावं एक्स मेंबर्स आसा, जे म्हाजे फ्रेंड्स आसा, हे म्हाका टायम एंड अगेन म्हाका इम्प्रेस करताले की तुवें रिजायन जावपाक जाय. दुसरे पार्टीचे लोक सुद्दां म्हाका जे असले ते म्हाका सांगताले की तुवें रिजायन जावपाक जाय. जेन्ना हांव मिनिस्टर आसलो, जेन्ना हांव एक MLA आसलो, म्हाजो भर आसलो की सालिगांव ज्यो सुविधा आसा, साधन सुविधा आसा त्यो साधन सुविधा जावच्यो म्हणून. आनी म्हाजो सदींच स्लोगन आसतालो की पुटींग बेजिक्स इन प्लेस म्हणून. बेजिक्स आमचे कितें आसतालें की हेल्थ सेक्टर, आमचे वॉटर सप्लाय, आमची इलेक्ट्रिसिटी आनी ह्या दृश्टिकोनांतल्यान हांवें सालिगांव फर्स्ट टायम एक PHC दिलें. आयज म्हाका लोक ते थँकफूल आसा.
आयज ते डेंटिस्ट्री सुद्दां चालू जाल्ली आसा आनी ती लायन लागता आयज. सालिगांव पीपल हॅड टू गो टू पर्वरी नाल्यार दे हॅड टू गो टू कलंगूट कांदोलीम, पण दे हॅव अ डेडिकेटेड PHC टुडे. ती मातशी वाडोवपाक जाय, 20 बेडेड PHC करपाक जाय. आमच्या सालिगांवांक म्हाज्या टायमाक वेन मायकल लोबो वॉज MLA फॉर सालिगांव, आय वॉज MLA फॉर मायकल लोबो वॉज MLA फॉर कलंगूट and I was MLA फॉर सालिगांव. तेन्ना आमी बरोबर एक 20 MLD प्लांट सालिगांवांक आमी प्रपोज केलो आनी तेजे इनॉग्रेटूय केल्ले विथ द हँड्स ऑफ द चीफ मिनिस्टर. आनी फिलीप नेरी वॉज देन WRD मिनिस्टर. इलेक्ट्रिसिटीचे सांगता जाल्यार सबस्टेशन आमी हाडले हांगासर. आनी जो आमकां पावर कट आसतालो तो पावर कट एवॉयड करपाक लागून, म्हणजे तेन्ना लोड शेडिंग चालू जाल्ली, तेका लागून आमी इम्प्रेस केलें की सालिगांवांक एक इंडिपेंडंट सबस्टेशन आसचें. आनी ते सबस्टेशन 30 KVA सबस्टेशन रायट फ्रॉम आमी कोलवाळेच्यान ती सालिगांव हाडपाचो प्रयत्न केलो. सालिगांव वॉज डिस्कनेक्टेड टू पणजी, तर पणजेच्यान एक डेडिकेटेड लायट सालिगांव हाडली. सो वेन एवर दीस लायन इज हांगासरल्यान जो पावर कट जातालो पणजेच्यान ती लायन रिस्टोर जाताली. आनी रस्ते वायडनींग म्हणा अशी खुबशीं कामां आमच्या टायमाक जाली. आनी लोक आमकां सांगताले की ही कामां जावंक जाय. म्हाजी जवळ जवळ मोर दॅन 97 वर्क्स एट दॅट टायम म्हाजी पेंडींग उरलेली, आनी ती करपाक लागून दॅट वॉज द मेन इंटेंशन टुवर्ड्स म्हाका दिसता जॉयनींग द BJP. म्हाज्या फ्रेंडांनी तेन्ना आयज जशें म्हाका रिजायन सांगता त्या फ्रेंडांनी म्हाका तेन्ना सांगलें तूं जॉयन जावपाक जाय आनी जॉयन जावन ही आमची उरलेली कामां आसा ही उरलेली कामां करपाक जाय. टोटल 97 वर्क्स एट दॅट टायम. तर ही सगळी कामां करता आसतना आयज म्हाका लोक सांगता की आयज जे इश्यूज सालिगांवांक त्रास करता, आयज जे इश्यूज सालिगांवांक which are not addressed by the dispensation today are mainly जो गार्बेज इश्यू आसा आमचो सालिगांवान. जे लोकांक सालिगांवच्या लोकांक त्रस्त जाल्ले आसा गार्बेजून. तो प्लांटाची दुर्गंधी, एक्सपेन्शन ऑफ द प्लांट आनी थंयच्यान ट्रॅफिक जे मुवमेंट जाता सालिगांवच्यान विथ लिचर्ड आनी गार्बेज वॅन्स ज्यो ट्रॅव्हल जाता, तो एक इश्यू व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू आसा. व्हेरी इम्पॉर्टंट इश्यू आयज आमच्या ग्रामसभाक जे आमकां झगड्यो पळोवपाक मेळटा, त्यो ग्रामसभाक प्रायमरीली जे आमच्या सगळ्या दोंगरांक पत्रे मारल्या, म्हणजे जे आउटसायडर्स येता आणि दोंगर घेता. एनडीझेड जे नो डेव्हलपमेंट झोन्स, ह्या झोनांनी जे एरिया जाता त्यो आयज एरिया कन्वर्जन करपाचो प्रयत्न चल्ला, त्यो एरिया फार्मलँड म्हणून करून विकपाचो प्रयत्न चल्ला. आनी दीस इज स्ट्रॉंगली ऑब्जेक्टेड बाय ऑल द ग्रामसभाज. तर ह्या सारखे इश्यूज म्हाका दिसता एड्रेस करपाची गरज आसा. म्हाजी आयडियोलॉजी सिंपल आसा. म्हाजी आयडियोलॉजी इज work of the people, development of the people and betterment of my village, of my villages. I shall stand by the people of Saligaon, in support of the people of Saligaon. आणि म्हाका दिसता माझे कमिटमेंट, माझी आयडियोलॉजी रिमेन्स एज अ प्रायोरिटी and Saligaon remains my priority. Thank you. इतली मेन हे सांगून रिजन की तू BJP कित्याक सोडटा ती? BJP सोडटा हेकाच लागून की सगळे माझे फ्रेंड, तुका पयलीं स्टार्टींग सांगलां प्रेस कॉन्फरन्स स्टार्ट करतना म्हटलं की जे फ्रेंड्स आसा माझे, जे पंच मेंबर्स आसा, जे एक्स पंच मेंबर्स आसा, जे पार्टीन आसा, जे इवन थोडे BJP पार्टीन आसा, तेंच्यांनी म्हाका इम्प्रेस खूब तेंप जालो, वर्सभर म्हाका सांगता ते की जे तुवें पार्टी सोडपाक जाय, तुजी गरज आसा. देर इज अ बिग वेकन्सी सालिगांवान, देर इज नो कॉम्पिटिशन एट ऑल. आनी आमकां तुजे सारको कोण तरी परत जाय हांगा सालिगांवान. एक्चुअली आय वॉज लिटल म्हणजे मदीं हांवें गिव अप केल्ल्या भशेन आसलें, पूण ह्या लोकांच्या जेंच्यांनी म्हाका इम्प्रेस वन केलो की तुवें परत येवपाक जाय, हेका लागून हो म्हजो मूव आसा. सगळ्या फ्रेंडांनी म्हाका इनिशिएट केलो आसा मूव हो, आनी त्या सगळ्या फ्रेंडांच्या हेजेर तेंचो म्हाजेर विश्वास आसा. आनी तसोच हांवूय तेंचेर विश्वास दवरता की जेंच्यानी म्हाका फुडें काडला ते सगळे म्हाका बॅक करतले. वॉट एवर पॉलिटिकल जर्नी आय हॅव इन फ्युचर, दे वील स्टँड बाय मी. आयज जे लोक हांगासर म्हाजे बरोबर येयल्ले आसा, दीज आर द पीपल हू हॅव फोर्स्ड मी. देर आर मेनी अदर पीपल हू कॅनॉट कम हियर. आनी जे लोक आयज म्हाका हांगासर सांगला की तुजो अशे खुबशे लोक आसा, वेवसायीक आसा, धंदेकार आसा, जे आमचे ट्रेडिशनल लोक आसा, तेंच्यांनी सगळ्यांनी म्हाका आयज रिजायन जावपाक म्हाका भाग पडलेलो आसा. आनी तेका लागून आयज हांव प्रेस कॉन्फरन्स एड्रेस करता. दोन गजाली आसा. तुम्ही म्हटल्यात की लोकांक तुम्ही परत जाय एक, आनी दुसरें तुम्ही BJP सोडल्यात. ही रिजनल व्हडली पार्टी आसा BJP. जर ह्या पक्षान तुम्ही म्हटलं काही मुद्दे मांडल्यात की आपली अमकी कामां जावपाक जाय, हे पक्षान रावन जर तुमकां ही कामां जावंक शकली ना जाल्यार दुसऱ्या पक्षान वचून लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही वयतल्यात आनी करतल्यात अशें दिसता. पळय, सध्या जो विद्यमान आमदार आसा तेका लोकांनी वोट केल्लो आसा. ही हॅज द मॅन्डेट टू डू वर्क. आनी आय हॅव ऑन नॉट अ सिंगल इन्स्टन्स तेजे वर्क खंयसर हॅम्पर करपाक जावं ते हाडोवपाक करपाचें काम हांवें करूंक ना. सो ही हॅज बीन गिवन मॅन्डेट एंड ही हॅज बीन गिवन अ टर्म.
त्या टर्मा भितर कामां जावंक ना. म्हाजो जो मूव आसलो ती तुका सांगल्या प्रमाणे 97 वर्क्स प्लस जी वर्क्स इन पायपलायन आसली. आयची इनॉग्रेशन जर तुमी पळयशात जाल्यार सगळ्यांचे पयलीं ऑलरेडी इनॉग्रेटेड थोडीशीं कामां आसा. ती कामां फुडें व्हरपाक जाय आसली. 97 वर्क्स म्हाका परते फुडें व्हरपाक जाय आसले. आनी एक म्हाका दिसतालें की ही कामां सालिगांव अत्यंत गरजेची म्हणून. तुमचे बेसिक्स जे आसले सालिगांवाचे मेन जे मुद्दे आसले ते मेन मुद्दे म्हाका दिसता स्लूज गेट्स आसल्यो ते हांवें केल्या. मागीर PHC म्हणजे ज्यो शेतां बुडटाली ती कितलीं वर्सांच फायल मूव जाताली जावं ती कामां जायनासलीं. आनी सांगल्या प्रमाणे की आमच्या लोकांक दिसता की परत आमकां एक वॉयस जाय आनी हो वॉयस आमकां रिप्रेझेंट करपाक जाय म्हणून. ओके जयेश, म्हाका सांग पळय, तूं मर्ज केलें गोवा फॉरवर्ड जेन्ना तूं मर्ज जावन BJPन येयलो तेन्ना तुवें सांगलेलें की डेव्हलपमेंट आनी हे ते खूब एजेंडा आशिल्ले त्या टायमार. सो आतां तूं BJPन आसा, सो BJPचो तूं फाटलो कॅन्डिडेटूय कॉन्टेस्टूय केलें. सो आतां तुका दिसलें की BJP टिकेट दिवची ना जावं BJP रावन तुजें कामां जावचें ना, डेव्हलपमेंट जावचें ना? ना, BJP तिकेटीक अजून टायम आसा. तिकेट दिवपाक अजून तिकेटीचे तेंच्यांनी सर्वे जावना, तिकेटीचे तेंच्यांनी अजून हे घेवंक ना, नांवां घेवंक ना, कोण इंटरेस्टेड आसा कोण इंटरेस्टेड ना ते. म्हाजें रेजिग्नेशन मच बिफोर टिकेट डिसिजन. टिकेट जातली तेन्ना जातली, टिकेट दितली तेका दितली, तेंचो प्रॉपर सर्वे आसता आनी तो सर्वे करून ते कोणाक टिकेट. आय एम रिजायनींग मच बिफोर. आनी म्हाका आमच्या लोकांक अशें दिसता कांय रिजायन जावचो म्हणून. आनी एक्चुअली दीस इज व्हेरी पेंडींग डिमांड. खूब तेंप जालो म्हाका लोक सांगताले रिजायन जावन करचें कितें, इंडिपेंडंट रावचो काय कितें? रिजायन जावन लोकांची कामां करची. कशी कशी करते? तेंका एक वॉयस जाय आसलो. ते जे म्हाजे बरोबर कार्यकर्ते आसले, म्हाका दिसता हू हॅव वर्क विथ मी फॉर गोवा फॉरवर्ड, जे BJPचे कार्यकर्ते असले, जे BJPचे कार्यकर्ते माझ्या बरोबर काम केले, आयज सगळे ते कार्यकर्ते आर लेफ्ट आउट. म्हणजे हेंका खंयचोच स्थान ना. आणि हे पॉलिटिकली सामके इम्पॉर्टंट मनीस जेंका आयज कितेंच इम्पॉर्टन्स उरलेलो ना. जयेश बाब, आता तुम्ही BJP सोडल्यार मान्य आसा, जेन्ना BJPन आदले तेन्ना जी तुमची कितें कामां आसली ती खंय तरी आमदार आसात. आता कोण तरी केदार नायक आसा, त्याच्या बरोबर तुम्ही डिस्कशन केलें BJPन आसतना की बाबा ही कामां जावंक जाय, आमच्या कार्यकर्त्यांचे अशें म्हणणें आसा, आपले जे कोण वेल विशर आसा त्यांचे अशें खंय कमी पडले तुमी, कितें दिसता तुमकां? आमी कमी पडोंक ना. BJP कमी पडली? आमी कमी पडोंक ना. जी कामां आसलेली पळय ती आमी दाखोवन दिल्ली आसा. ही कामां जावपाक जाय. थोडी कामां तेणी केली, थोडी कामां करपाची उरली, पण जी मॅक्झिमम कामां आसली, वॉटर ट्रिटमेंट प्लांट आतां चालू आसा, लायटीचे ती कामां चालू आसा, ती म्हाका दिसतालें की हांव बरे रितीन करून पावतलो आसलो म्हणून म्हाका तेन्ना दिसलें की हांवें इनिशिएट केल्ली कामां. म्हणजे आमच्या हितून मोठे मोठे मिनिस्टर जावन गेले, म्हणजे चीफ मिनिस्टर सुद्दां जावन गेले, हेल्थ मिनिस्टर जावन गेले, पण देर वॉज नो PHC देर. एक बेजीक जी साधन सुविधा लागता पळय ती बेजीक. आनी तो म्हाज्या टायमाक असो सायडीक विश्वजीत राणे बसलेलो, तेजो जेन्ना डिमांड्साचेर उलयतालो हांवें म्हणलें सर आमकां PHC जाय, आनी तेणी देर एंड देर ही अनाउन्स द PHC फॉर सालिगांव. आनी तेका हांव तेन्ना ग्रेटफूल आसलो. आनी खुबशीं अशीं कामां म्हाका दिसताली की जातली कामां म्हणून, पण आय वॉज देर इन द पार्टी फॉर अ व्हेरी ब्रीफ टायम. आनी म्हाका एक्झिक्युटीव आसलो, पण आय मस्ट हॅव अटेंडेड 1 or 2 एक्झिक्युटीव. आनी ते सगळं भितरले पयलो माय स्टायल ऑफ पॉलिटिक्स अँड द स्टायल ऑफ पॉलिटिक्स वीच इज गोईंग ऑन इज कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे जो आमदार आसा तेणेच करचें, तुमकां हितून भितर रोल ना. सो देर वॉज नो रोल फॉर मी एक्चुअली. म्हणून म्हाका दिसलें की आय शूड स्टे असाइड अँड लेट द आमदार हू इज बीन गिवन अ मॅन्डेट वर्क फॉर द पीपल. आमदाराचें काम आमदारान केलें, आमदाराचें काम तेणें आपणें केलें. पण म्हाका दिसता की जे कामां जी जावंक जाय आसली, म्हणजे फॉर एग्जाम्पल जे इश्यूज सालिगांवांक रियली ट्रबल करता, वी हॅव टू समटायम्स टेक अ स्टँड अगेन्स्ट द गव्हर्मेंट विच इज नॉट टेकन. आमी तेन्ना गाडयो हाडयताले, आमी तेन्ना गार्बेज वॅन्स हाडयताले. आय वॉज देर, म्हाज्या कलिग्साच्यो गाडयो येताल्यो, आमी त्यो गाडयो परत धाडटाले. सालिगांव वॉज प्रायोरिटी, सालिगांव वॉज इम्पॉर्टंट. म्हाका दिसता थंयसर खंय तरी क्लॅक जाता. पीपल ऑफ सालिगांव आर रियलायझींग दीस, आनी म्हणून तेंच्यांनी म्हाका आयज फुडें काडलो आसा. हे प्रश्न आसले पळय ते खंय तरी तुमी मुख्यमंत्री अथवा जे पार्टी वयर हायर ऑथॉरिटी आसा थंय पर्यंत पावूंक ना. ते सगळ्यांक खबर आसा, सगळ्यांनी सायट विजीट्स केल्लेले आसले. जयेश, म्हाका सांग पळय, तुजे एक्झॅक्ट कळना, तूं पार्टीचेर बेजार आसा, लोकल MLAचेर तुका कॉन्फिडन्सान घेवना म्हणून तूं काय सांगना. तू पार्टीचेर बेजार आहा, पार्टी डेव्हलपमेंट करना अशें आहा. पार्टी डेव्हलपमेंट करता. देर आर प्रायोरिटीज वीच द MLA थॉट तेज्यो प्रायोरिटीज आसा. म्हाज्यो प्रायोरिटीज वेगळ्यो आसल्यो. म्हाज्यो प्रायोरिटीज वेर टुवर्ड्स द पीपल ऑफ सालिगांव. तेंच्यो प्रायोरिटी वेगळ्यो आसूं शकता, म्हाजें थिंकींग वेगळें आसा. प्रत्येक जाणांचे विचार तशे आसना.
पण माझ्या विचाराप्रमाणे माझ्या लोकांक कॉन्फिडन्स जाल्लो. माझ्या टर्माक लोक निर्भयपणे माझ्या ऑपोजीट उलयताले. असे खुबशे इश्यूज लोकांक दिसता की आयज फुडें वी कॅनॉट टॉक म्हणून. तुम्ही आता खूप पाडो वाचलो खूपशी कामां उरला म्हणटा तुम्ही. आमदारान कांयच करूंक ना म्हणटा आता 5 वर्सां almost आमदारान केली न्हू काम. आमदारान जे आमी जे स्टार्ट केले इनिशिएट केलेले पळय काम, जो 20 MLD प्लांट इनिशिएट केल्लो तो ही कंटिन्यू कॅरीड इट फॉरवर्ड. दॅट वॉज अ रिक्वायरमेंट. सालिगांवान गरज आसा 20 MLD प्लांट. दुसरो तू म्हणटा आमदारान कामां केले म्हणटा, पार्टी बीजेपीनूय कामां केल्या म्हणटा तू, म्हणजे सरकारानूय कामां जाल्या. तुजी प्रायोरिटी कामां हांवें कितें म्हटलां ना तूं, हांवें म्हटलां जी कामां हांवें स्टार्ट केल्ली ती आमदारान थोडी कामां केल्या. देर आर टोटल 97 ऑफ वर्क्स. 1 आनी 2 काम न्हू. आनी जी इनॉग्रेशन्स करता पळय, जर तुमी ते फायली जर काडून पळयात, फायली सोडा, युट्यूबाचेर तुमी जर आतां लायटीचे म्हाजे आय एम ऑन रिकॉर्ड की इन द मिडल ऑफ 2019 की वर्क ऑर्डर दिली, अजून कामां कित्याक स्टार्ट करनाका म्हणून. सो फॉर 3 years आय वॉज स्टॉप फ्रॉम डुईंग वर्क. 2.5 वर्सां जेन्ना हांव आमदार म्हणलो, मिनिस्टर म्हणून देंवलो, 2.5 वर्सां हांव आमदार म्हणून आसलो पळय, तेन्ना 2.5 वर्सांक म्हाजी कामां दुखलो ना कांयच. दॅट वॉज त्याचे कारण कितें खंय आडयली मुद्दाम अडयली, तेन्ना कामां अडयली म्हाजी. कोणी खंयच्या पक्षान बीजेपी जालेत न्हू. सत्ताधारी पक्ष जो आसलो आनी सत्ताधारीचे ते लोक आसले तांकां ती कामां जालेली नाका आसली. सर हांगासर आयज हांव तेच द डिफरन्स बिटवीन मी एंड देम इज हांवें कामां अडोवंक ना. हांवें वचोन खंयच्या कामाच्या मदीं वचोन तूं खंयसर पोल घालता म्हणून ते पोल वचोन अडोवंक ना आतांच्या कोणाक. आमदारान आडयले म्हणटा. तेन्ना हांवें खुबशे प्रोजेक्ट, फॉर एक्झाम्पल सालिगांव चर्च हांवें इनॉग्रेट करूंक ना. आतां कोण इनॉग्रेट करता आपलें थंयसर आपलें नांव सांगूंक जाय म्हणून थंयसर मिडिया तुमी एक म्हाका सालिगांव येद्या व्हडलें काम केलें हांवें. एक मिडिया बायट दाखय सालिगांवाची. हांवें गपचूप कामां केल्या. कोणाक कळपाक नाका, कामां अडोवंक जायना म्हणून कामां केल्या. आनी आय हॅड नो सपोर्ट एट दॅट टायम. एकटोच आसलो. त्या आमदारान खंय तरी प्रसिद्धी त्या त्या रागापोटी खंय तरी तुमी तेगे सरकार अशें करता. म्हणजे तुमची कितें आसली तीच कामां ती म्हणटा फुडें येयली. त्या सध्या आमदार आसा केदार नायक तेणे कांयच करूंक ना अशें हांव कितें म्हणटा की खंय तरी रागापोटी रागापोटी ना. आतां हे रेजिग्नेशन इज प्युअरली माझ्या लोकांक दिसता की वॉट वर्क आय हॅव डन, वॉट वर्क दे हॅव सीन फॉर लास्ट सो मेनी इयर्स, आनी कंपेरींग म्हाका जे कंपेर करता पळय तितून तांकां दिसलें की बाबा ही कामां जावपाक तेणी कामां जाग्यार घातल्या. ही कामां जी जावपाक जाय ती कामां जावंक ना अजून. ह्या कामाक लागून तूं परत आमकां जाय. पण परतो जाय म्हणजे खंय जाय आता कसो फक्त खंयची वॉइस पार्टी म्हणून बीन जाय, डिसायड केला. वॉइस म्हणून जाय काय त्यांच्या वांगडा. आय विल बी कंटेस्टिंग 2027 इलेक्शन. बट एज खंयची पार्टी सर पार्टी That my people will decide. My people is my आता सर सगळे जे लोक हांगा जमा जाला पण खंयचे पार्टीचे काय तुमचे अशे पोस्ट माझे सपोर्ट हांवें पयलीं सांगलें माझे हे सगळे माझे एक्स मेंबर्स हू हॅव वर्क विथ मी, करंट मेंबर्स हू आर वर्किंग विथ मी, जे फाटले थोडे कमिटीचे आसा. हांव स्वता थोडे कमिटीचेर आसा, देवस्थान कमिटीचेर आसा, क्लबांचेर आसा. तांकां दिसलें की बाबा हेच्या बरोबर काम करपाक जाय. ते लोक आयज आसा. हे खंयचे पार्टी म्हणून लोक येवंक ना. हे जय साळगांवकर म्हणून लोक येयले. म्हाका सांगतोय आता म्हाका सांगतोय तू म्हाका सांग आता जर अशें सिच्युएशन जालें तू वॉइस म्हणून रावलो 6 महिने आनी जर फाल्यां बीजेपीन सांगलें बाबा तुजे बरें आसा आनी तू जर बीजेपीन कॉन्टेस्ट करत जाल्यार तू रावतलो ना. करचो ना. परत तुमचो जो आदलो हो फॉरवर्ड जालो थंय वचपाची शक्यता आसा. हांव आतां सद्या काम करतलो, स्टार्ट करतलो पळय. हे काम म्हजें प्युअरली जो वतलो आय विल स्टार्ट टचिंग डोर टू डोर. म्हणजे लोकांक जे लोक म्हाका सांगताले पळय त्या लोकांच्या आश्वासनाचेर, त्या लोकांच्या विश्वासाचेर हांव परत डोर टू डोर घेतलो. लेट द फ्युचर कोर्स टेक. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुका सांगूं ना बीजेपी कित्याक सोडले सांगून आता खंयच्या पार्टीन वयतलो सांगलें तुका न्हू बीजेपी कित्याक सोडटा सांगलें न्हू. आमची ही कामां आसा, ही कामां जावंक जाय. आमची ही कामां जायना. थोडे जे प्रस्थापीत लिडर्स आसले त्या लिडरांक आयज स्थान ना. हे खुबशे इश्यूज आसा. खंयच्या पार्टीन वचता तुमच्या कार्यकर्त्यांनी तुका सांगूं ते पार्टी ड्युरिंग ओवर कोर्स ऑफ पिरियड, ओवर कोर्स ऑफ टायम वी विल डिसायड. हे केन्ना इलेक्शन लागीं जावन इलेक्शना पयलीं अजून कॅन्डिडेटचेर कोणाचे फायल जाल्या. कॉन्टॅक्ट केलो अजून कोणाचे हांवें कोणाक कॉन्टॅक्ट करूं ना. गिरीशान विजयान कोणेच कॉन्टॅक्ट तुका करू हांवें कोणाक कॉन्टॅक्ट करूं ना. ना कोणें करूं ना. आय वॉज स्टील इन द बीजेपी न्हू. कॉन्टॅक्ट कशी करतले. खंय तरी उशीर जालो असो. उशीर ना जावं. अजून 6 महिने आसा. आनीक म्हाका दिसता टायम फुडें प्रायोरिटीज कितें आसतली. तुम्ही 27 कॉन्टेस्ट करता म्हणटानी इलेक्शन. प्रायोरिटीज कितें आहा तुमचे फुडें कामाक प्रायोरिटी सालिगांवा खातीर. सालिगांव इज प्रायोरिटी.
सालिगांव इज प्रायोरिटी. सालिगांवची जी कामां आसा ती प्रायोरिटी किती आसा. उरला सर विचार विजन फॉर सालिगांव? Vision for Saligaon is to do development, sustainable development, as per the requirements of people of Saligaon. लोकांक जे नाका ते नाका. सालिगांव इज बिलीव्ड टू बी अ हेरिटेज विलेज. ही हेरिटेज विलेज रिटेन जावची. फक्त हय आनी खुबशीं कामां म्हाका दिसता अशी जावपाक जाय. जयेश, म्हाका आनी एक सांग पळय. गार्बेज प्लांटेशन कशें चड करता? गार्बेज प्लांट हांवें ऑब्जेक्ट केल्लो. म्हाका दिसता एकमेव आमदार आसा जेणे मिटींग घेतलेली गार्बेज प्लांटाक लागून आनी आख्खे कॉन्स्टिट्युन्सी लोकांक आपयल्ले की एक्सपेन्शन जावचे न्हू म्हणून. गार्बेज प्लांटा टायमार आमी ट्रक्स हाडिल्ले. अशें खुबशे आमी एज्युटेशन केल्लें आसा. आमी इवन आमचे कडेन जे वेस्ट मॅनेजमेंट ट्रिटमेंटाचे जे ऑफिशल्स आसा तेंच्यांनी मिटींग घेतलेली. आमच्या सरपंचां कडेन मिटींग घेतलेली आसा आनी सरपंचांक तुमी कित्याक आडयता वो एक्सपेन्शन कित्याक आडयता हे तांकां इम्प्रेस करपाचो प्रयत्न केलो. तेंच्यांनी क्लियरली सांगलें की दीस प्लांट वॉज इनिशियली ओनली फॉर सालिगांव अँड 2-3 नेबरिंग विलेजीस. पूण आयज थंयसर म्हाका दिसता ऑलमोस्ट सगळे गोंयच्यो थंयसर गाडयो थंय येता आनी ह्यो स्टॉप जावपाक जाय. आयज केदारान प्रेस घेतला. त्या प्रेसाक त्यांनी सांगला की तो आपलो एक बरो फ्रेंड झडपी खातीर बी वावुरलेलो तुका बेस्ट ऑफ लक बी म्हटला. पूण ही तूं म्हणटा तशी 97 जी कामां आसात ती वळवली जाल्यार अजून सालिगांवा खातीर केदारान कितें करपाक जाय? खंय कमी पडलें? ते सालिगांवा खातीर खुबशीं कामां म्हाका दिसता उरल्या. विथ रिगार्ड टू फर्स्ट रिटेनिंग सालिगांव एज सालिगांव. सालिगांव जे कॉन्क्रिटायझेशन चल्लां पळय, आयज तूं जर वेरेच्यान एकदां रावंड मारशी न्हू जाल्यार सगळ्या दोंगराक तुका पत्र दिसता. सालिगांव डजंट नीड हॅपॅझर्ड डेव्हलपमेंट. सालिगांव डजंट नीड रिटायरमेंट होम्स. म्हणजे दिल्लीच्यान कोण चावी दिवन मेरा एक घर आहे सालिगांव मी म्हणून धाडपी सालिगांवान तसले आमकां सालिगांव नाका. आमकां सालिगांव GK2 नाका. म्हणजे ग्रेटर कैलाश दिल्ली आसा पळय ते ग्रेटर कैलाश 2 अशें म्हणटात येता. दे आर टर्मिंग डिफरंट. म्हणजे एक हांव असो हे पळयतालो तेजेर ते वास्को द गुप्ता म्हणून बरयलां. म्हणजे आमकां तुका वास्को द गामाचे वास्को द गुप्ता म्हणून फुडें पळोवपाचें आसा काय आमचे वास्को द गामा रिटेन करपाचें आसा हेजेर म्हाका दिसता आमचें लक्ष आसपाक. जयेश आनीक विचारता तुका. तुवें म्हटलें की तुका जर फाल्यां कन्सिडर केलो 27 इलेक्शन बीजेपीन जाल्यार तूं ना बीजेपी ना. सो तुका दिसता की तुवें फाटल्या फावटी बीजेपीन गेलो आनी कॉन्टेस्ट केले पळय ते मिस्टेक जाली कशी? ना कॉन्टेस्ट करून मिस्टेक करून हांवें. पण लास्ट टायम म्हाका दिसता इंटरनल थोडे फ्रॅक्शन जाले बीजेपीचे. तेंच्यांनी सर्टन हांव पयलीं म्हाजो बीजेपी बेस्टीस कोणाक टिकेट दिना. बीजेपी जर तूं विनेबिलिटी बेस्ड ऑन विनेबिलिटी टिकेट दिता तर दॅट टायम आय वूड हॅव वन द इलेक्शन्स इफ नॉट फॉर सम पदाधिकारी जेंच्यांनी जवळ 900 लोकांक तेंच्यांनी काडून हाडले पार्टींच्यान. आनीक एक सर्टन सेक्शन म्हाज्या बरोबर बीजेपी वावरूंक ना. जे आयडियोलॉजीचे लोक आसले बीजेपीच्या ते म्हाज्या बरोबर वावरले. पण त्या लोकांक आयज खंयसरूच स्थान ना. एक तुमकां फॉर एक्झाम्पल हांव दिता की असोच एक आदलो स्ट्रॉंग कार्यकर्तो आयज तेजे कडेन एक काल पयर अपॉयंट जाल्लो कार्यकर्तो ताका सांगता वचोन की तुका एक आमचो दुसरो कार्यकर्तो काम सारकें करिना ताका लागून त्या जाग्यार आमी तुका घालता म्हणून. आतां ज्या मनशान बीजेपीक रुजयल्या त्या मनशाक वचोन तो सांगता की आमचो एक पदाधिकारी काम सारकें करिना त्या जाग्यार तुका घालूं काय म्हणून. ताका कितें जावंक फावा. अशा लोकांनी म्हाका सांगलां की आयज तुवें भायर सरोन कित्याक हेंची हांगासर म्हणजे हेंकां एक वेगळ्या तरेच्या लेवलार हेंचें वर्कींग चालू आसा. ताका लागून यू हॅव टू स्टेप आउट आनी आमी वी लूक एट यू एज आमचो ऑल्टरनेट. ताका लागून तुवें भायर सरपाक जाय. जयेश तुवें सालिगांव वॉटर शॉर्टेज इशू हांवें आनी मायकल लोबोन इन 2021 इन द इयर 2021 आमी एक प्रोजेक्ट स्टार्ट केल्लो ऑफ 20 MLD आनी वीच वॉज इनॉग्रेटेड. प्रोजेक्ट टेंडर जाल्लो, वर्क ऑर्डर इशू केल्ली आनी इनॉग्रेट जाल्लो. 20 MLD प्लांट जो रॉ वॉटर आसा तो रॉ वॉटर ट्रीट करून आमचे रिक्वायरमेंट इज अराउंड 5 to 7 MLD. पण थंयसर 20 MLD प्रोड्यूस जातलें आसलें उदक. 20 MLD would have been sufficient water to cater Saligaon and Kalangut, entire of Kalangut. जयेश हय कॅझिनोचे फायलीच म्हाजी सायन आहा. कॅझिनो येवपाचो आसलो पळय त्या फायलीचेरूच म्हाजी सायन आहा की आय डिक्लायन दीस म्हणून आय डिसअप्रूव दीस. जयेश आय वॉज अ पोर्ट मिनिस्टर देन आनी ते पोर्ट मिनिस्टर आसतना म्हाजी ते फायलीचेरूच सायन आसा की आमचे जे दर्याक जो हे आसा जो तेंचो एक रूल आसा की सर्टन लेंथ सर्टन हायट सर्टन विड्थची वेसल आसपाक जाय पळय इट वॉज क्रॉसिंग दॅट आनी सर्टन गायडलायन्स लागून आमी ते हांवें वॉज द वन टू रिजेक्ट इट इन फर्स्ट प्लेस. सध्या पण वी आर ऑपोजिट इट. वी आर द एंटायर विलेज ऑपोजिट इट.
जयेश तू बीजेपी जॉईन झालेलो फॉर बेटर फ्युचरा खातीर आयच्या तारखेन तुजें मत कितें आसा? माझे मत असा की आमचे सालिगांव पॉलिटिक्स पार्टी पॉलिटिक्स आणि सगळे बरे आसा. आयडियोलॉजी शूड बी आयज पहिली आयडियोलॉजी पार्टी विथ द डिफरन्स आणि सगळे पयलीं उलयताले. बट टुडे म्हाका दिसता की आयज कोणाची तशी आयडियोलॉजी उरलेली ना. आयडियोलॉजी हॅज टू बी पीपल, डेमोक्रेसी आणि लोकांचो जो वेलबिंग आसा आणि लोकांचो जो इन्फ्रास्ट्रक्चर लोकांक जाय आणि लोकांची सेफ्टी लोकांक जाय, जो पीस लोकांक जाय, हो म्हाका दिसता लोकांक दिवपाची गरज आसा. अँड समबडी हॅज टू वर्क टुवर्ड्स इट. तेच मग एक टाइम तुम्ही जे संघटनेचे मंत्री आसले, दिलीप परवळेकर आसलो, केदारनाथ आंबेडकर आसलो. अशें आसतना सगळे वांगडा आसतना आयज परत जो दिलीप परवळेकर आसा तो बीजेपीची तिकेट मागता. हेचेर तुका कितें दिसता? दिलीप मातशी दिलीप मेंबर आसा अजून. दिलीपाचेर हांव कितें कमेंट करूं शकता. दिलीप एक प्रेझेंट मेंबर आसा, एक्झिक्युटीव मेंबर आसा बीजेपीचो. तेजी स्ट्रेंथ आसा आणि तेणे जवळ तो सांगता त्या प्रमाणे तेणे खुबशा लोकांक कामाक लायले आसा. तेजी आयज वोटर बेज आसा. दिलीप आयज कांयच न्हू म्हटल्यार बेश्टी उबोच रावल्यार म्हाका दिसता 2-3 हजारची मिनिमम दिलीपाची वोटर बेज आसा. ताका लागून दिलीपान अवश्य ट्राय करचो, प्रयत्न करचो. ही वूड बी अ बेटर कॅन्डिडेट, टफ कॅन्डिडेट. आता दिलीप रावल्यार But tough candidate for तुका tough candidate. No, is a good candidate. That is for the BJP and the party to decide. कोण whether Kedar is better. त्यांचा तो एक कॅम्पेन चालू आसा, केदार वर्सेस दिलीप. So let the party. It is not for me to decide. आयज जो तुम्ही सेटबॅक जाता हेच्या खातीर खंय एक पॉलिटिकल राउंड आसा अशें म्हणटा जनता. पॉलिटिकल राउंड म्हणजे आता तुम्ही आयज सेटबॅक जाल्या बीजेपींच्या क्विट जाला. क्विट जाला तर हेच्या फुडें तुमचो स्टेप आता कितें आसतलो? माझो स्टेप आसतलो की लोकांक प्रत्येक घरान वचून लोकांक मेळचे, लोकांचे प्रश्न कशे कितें ते जाणून घेवचे आणि त्या प्रमाणे काम करचे. थँक्यू.